राजकारणामध्ये कधीही काहीही होऊ शकतं असं म्हटलं जातं. राजकारणामध्ये कधीच कोणीही कायमचा शत्रू नसते असंही म्हणतात. राज्यातील महानगरपालिका निवडणुकीनंतर याच दोन वाक्यांची पुन्हा आठवण करून देणाऱ्या मार्गावर मुंबई महानगरपालिकेचं राजकारण वळण घेत असल्याचे संकेत मिळत आहेत. मुंबईत महापौरपदाच्या शर्यतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोडाफोडीच्या राजकारणास शह देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी चक्क उद्धव ठाकरेंची शिवसेना उभी राहण्यास तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदेंना चेकमेट करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पडद्याआड चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महापौर निवडीचा एक मास्टर प्लॅन आखण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदे गटाने ठाकरेंचे नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न सुरू झाल्याने त्याला उत्तर म्हणून ठाकरेंनी थेट भाजपाला वेगळ्या मार्गाने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदे आणि भाजप यांच्यात बहुमतासाठी स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यातून फोडाफोडीच्या राजकारणाला शह देण्यासाठी मुंबईत ही रणनीती आखल्याचे मानले जाते. मुंबईत भाजप तसेच शिंदे यांच्या पक्षाला 118 जागा मिळाल्या आहेत. बहुमतासाठी 114 जागांची गरज आहे. भाजपाकडे 89 जागा असल्याने आकडेमोडीमध्ये शिंदेंच्या 29 नगरसेवकांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. अशा स्थितीत शिंदेंनी आपल्या नगरसेवकांना मुंबईतील एका 5 स्टार हॉटेलमध्ये ठेवलंय. कल्याण डोंबिवलीमधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी शिंदेंना धडा शिकवण्याच्या उद्देशाने भाजपाला अप्रत्यक्ष पाठिंबा देण्याचा डाव आखल्याची माहिती आहे. महापौर पदासाठी शिंदेंची सेना उत्सुक असून त्यासाठी ते भाजपावर दबाव आणत असल्याची चर्चा आहे. आकड्यांच्या खेळात स्वतःचं महत्त्व लक्षात घेत शिंदेंकडून भाजपाच्या अडचणी वाढवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे भाजपाने ठाकरेंची चर्चा करून आपलाच महापौर निवडून आणण्याची वेगळीच योजना आखली आहे. या मास्टर प्लॅननुसार महापौर निवडीच्या दिवशी ठाकरेंच्या शिवसेनेचे 65 नगरसेवक अनुपस्थित राहतील असं दोन्ही पक्ष ठरवत असल्याचं वृत्त आहे. माझे 65 नगरसेवक महापौर पदाच्या निवडीच्या वेळेस अनुपस्थित राहतील असं ठाकरेंनी फडणवीसांना कळवल्याचं समजतं. असं झालं तर 228च्या महापालिकेमध्ये 114चं बहुमत राहणार नाही. या परिस्थितीमध्ये महापौर निवडीसाठी शिंदेंची गरज कमी होईल. उद्धव ठाकरेंनीच फडणवीसांना फोन करून या विषयावर चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.